सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम चक्क धाब्यावर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खाजगी वाहनातून काही लोक ईव्हीएम घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी केलाय। दरम्यान हा प्रकार उघडकीला आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी हा प्रकार उघडकीला आणला असून त्यांनी या संबंधित व्यक्तीला जाब विचारलाय। घटनास्थळी कार्यकर्ते जमल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। बँकेचा नोटा छापायचा साचा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत, कुरुल जिल्हा परिषद गटाच्या, आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे त्याची गाडी लावली ती, आणि हा इथं अधिकारी अरे काय काय असं ना पेट्यामध्ये थोडं दरम्यान मोहोळचे तहसीलदार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी लोकांनी अडवलेल्या मशीनमध्ये या राखीव मशीन आहेत, त्यांचा वापर मतदानासाठी झालेला नाही, अद्यापही मशीन सीलबंद स्वरूपात आहेत। मतदान झालेल्या सर्व मशीन रात्री 10:30 पर्यंत स्ट्रॉंग रूममध्ये जमा करून स्ट्रॉंग रूम सील करण्यात आल्याची माहिती दिली आहे। मात्र उमेश पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे।